नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, 5 तारखेला सर्वांचे पैसे खात्यात जमा होणार आहे। मोठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे। मित्रांनो, आता सर्व लाभार्थ्यांना इथून पुढचे पैसे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला जमा होणार आहे। या संदर्भात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी शासनाने दिलेली आहे, कारण की 3 महिन्यापासून हे पैसे 5 तारखेला जमा होत आहे आणि 14 जुलै 2025 रोजीच ऑगस्ट महिन्याचे पैसे वाटपा संदर्भातला जो GR आहे तो GR आलेला आहे। त्या GR नुसार शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जे राज्याचं खातं आहे त्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे आणि त्यामधून उद्या म्हणजे 5 तारखेला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 1,500 रुपयाप्रमाणे हे पैसे जमा होणार आहेत। कारण की मित्रांनो, दिव्यांग बांधवांचे पेन्शन हे 1,000 रुपयाने वाढलेले आहे, म्हणजे 2,500 रुपये झालेले आहे। परंतु त्या संदर्भातला अजूनपर्यंत कोणताही GR आलेला नाही, परिपत्रक आलेले नाही। त्यामुळे वाढीव रक्कम आता या महिन्यात मिळणार नाही आणि ती कधी मिळेल तर ते GR येईल, त्यामध्ये नमूद केल्यानुसारच ती वाढीव रक्कम आपल्याला पुढच्या महिन्यापासून मिळू शकते किंवा त्याच्या पुढच्या महिन्यापासून ही रक्कम मिळू शकते। कारण की मित्रांनो, त्या ठिकाणी जे काही लाभार्थी आहेत दिव्यांग बांधव त्यांची संख्या निश्चित करणे, त्यांच्या याद्या करणे आणि त्यांची तपासणी करणे, या ठिकाणी पडताळणी करणे, या बाबी पूर्ण झाल्यानंतरच हे पैसे दिव्यांग बांधवांना मिळणार आहे। या महिन्यामध्ये आता 5 तारखेला फक्त 1,500 रुपये याप्रमाणे सर्व लाभार्थी असतील, म्हणजे जे काही लाभ घेतात त्यांना 1,500 रुपयाप्रमाणे हे पैसे जमा होणार आहे। तसेच मित्रांनो, आणखी म्हणजे 5 तारखेला एक महत्त्वाची बाब म्हणजे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान राज्यात विशेष महसूल सप्ताह सुरू आहे। या विशेष महसूल सप्ताहामध्ये 5 तारखेला विशेष सहाय्य योजनेतील DBT न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेटी करून DBT करून अनुदानाचे वाटप करणे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। स्पेशल 5 तारीख ही ज्या लाभार्थ्यांची DBT झालेली नाही त्यांच्या घरभेटी घेतल्या जाणार आहे, म्हणजे ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही त्यांच्या घरभेटी घेऊन या ठिकाणी त्यांचे DBT पूर्ण करून घेतले जाणार आहे। म्हणजे मग आता DBT पूर्ण करून घेतले जाणार आहे म्हणजे त्यांना त्या ठिकाणी त्या लाभार्थ्यांना सूचना केल्या जातील। परंतु ज्या लाभार्थ्यांची DBT पूर्ण आहे तरीही त्यांना पैसे येत नाही, तर त्या संदर्भात जी काही अडचण आहे ती तलाठी तसेच जे काही अधिकारी तुमच्याकडे येतील ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही त्यांच्याकडे, तर त्यांच्या मार्फत ती सोडवल्या जाणार आहे। आपण त्या ठिकाणी आणखी एक मागणी करा की आम्हाला थकीत वेतन या महिन्याचे मिळालेले नाही, तर ते कधी मिळणार आहे, तर त्या संदर्भातलाही अर्ज द्या किंवा त्यांच्याकडे मागणी करा, म्हणजे ते वरती ज्या काही अडचणी आहेत, क्युरी आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवणार आहे। कारण की मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांचे हाताचे ठसे उमटत नाही, तसेच आधार कार्ड अपडेट होत नाही, त्यामुळे त्या लाभार्थ्यांची DBT होत नाही आहे। तर मग त्याच्यावर काही उपाय या ठिकाणी सरकार करणार आहे। त्याप्रमाणे आता थकीत अनुदानावरही सरकार त्या ठिकाणी उपाय करेल आणि लवकरात लवकर हे थकीत अनुदान पाठवण्यात येईल। कारण की प्रत्येक लाभार्थ्यांचे वेगवेगळ्या महिन्यांचे थकीत अनुदान आहे, त्यामुळे या ठिकाणी पण त्या लाभार्थ्यांची यादीनुसार कोणत्या महिन्याचे पेन्शन बाकी आहे त्याच्यानुसार हे पैसे मिळणार आहे। विशेष सहाय्य योजनेतील DBT न झालेल्या लाभार्थ्यांच्या घरभेटी करून DBT करून अनुदानाचे वाटप करणे हा विशेष मोहीम आहे, ती राबवण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक बाब म्हणजे दिव्यांगांच्या हक्काबाबत संवेदनशीलता हवी असे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आहे। म्हणजेच काय, दिव्यांग व्यक्तींच्या हक्काबाबत संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनमोहन यांनी शनिवारी केली। न्यायमूर्ती मनमोहन यांनी सांगितले की अपंग व्यक्तींच्या हक्काशी संबंधित प्रकरणावर न्यायालयांनी आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहे, भविष्यातही ते देतील। तथापि राज्य व्यवस्थेच्या इतर घटकांनीही याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे। राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या हक्कावरील न्यायदान व विधी सल्ला आणि त्या पलीकडे या विषयावरील परिषदेत न्यायमूर्ती मनमोहन बोलत होते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचे अपडेट आहे। आणखी एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे वेतन हे 6,000 रुपये व्हायला पाहिजे होते, तसे झालेले नाही। त्यामुळे आता बच्चू भाऊंनी सांगितले आहे की आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसू आणि सरकारने जी समिती नेमलेली आहे त्याचे अध्यक्ष म्हणतात मला अध्यक्ष नेमले म्हणून मला माहिती नाही,
ही कर्जमाफी संदर्भातली बाब आहे। आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू आहे। तर मग यामध्ये आपले दिव्यांग बांधवांचे पण जे काही प्रश्न आहे ते पण या ठिकाणी मांडल्या जाणार आहे। कारण की मित्रांनो, दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न या ठिकाणी मांडलेले होते, सरकारने मंजूरसुद्धा केले होते, परंतु अजूनपर्यंत JR आलेला नाही, कोणत्याच मागणीचा JR आलेला नाही। तर मग अशा पद्धतीने ज्यावेळेस बच्चूभाऊ आंदोलन करतील तर ते सुद्धा प्रश्न या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे सुटणार आहेत। तर मित्रांनो, तसेच दिव्यांग बांधवांसाठी घरकुल योजनेमध्ये 5% जागा राखीव ठेवण्यासंदर्भातले पत्रसुद्धा शासनाने काढलेले आहे। मग ज्या काही मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत 5% अपंगांना इतर राज्य पुरस्कृत योजना राखीव ठेवण्याबाबत, म्हणजे ज्या काही घरकुलाच्या योजना आहेत त्यामध्ये 5% अपंगांना म्हणजे दिव्यांगांना घरकुल योजनेअंतर्गत राखीव घरकुल ठेवणे गरजेचे आहे। तर या संदर्भात कार्यवाही करणे गरजेचे आहे असे या ठिकाणी शासनाचे पत्र प्रकल्प संचालक यांना देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे काही महत्त्वाचे अपडेट होते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा याविषयी माहिती मिळेल। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।